नमस्कार मंडळी, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन चॅनलमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. सो मंडळी, हा माझा नवीन चॅनल आहे ज्याचं नाव आहे JB गावडे फोटो आर्ट. ह्या अगोदर माझा अनेक चॅनल आहे, जसं की मी ब्लॉग्स वगैरे करतो. सो ब्लॉगचं नाव आहे JB गावडे ब्लॉग्स. त्याच्यावरती मी साधारण कितीतरी महिने कितीतरी वर्ष मी ब्लॉग्स, माझे जे डेली ब्लॉग असतात ते मी अपलोड करत असतो. त्याचबरोबर मी कुठेतरी ट्रॅव्हलिंग करत असतो, कुठल्या बी ठिकाणी अशा जिथं मी कधी गेलो नव्हतो त्या ठिकाणाचं मी तिथं ब्लॉग करत असतो. सो तसं माझा एक चॅनल आहे जसं की JB गावडे ब्लॉग्स. जसं की तुम्ही ह्या चॅनलवरती आलेला आहात, मी हा व्हिडिओ बघत असाल. त्याचप्रमाणे त्या व्हिडिओलासुद्धा ते चॅनलसुद्धा तुम्ही बघा. आय थिंक तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल ते चॅनलचं. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा चॅनलचं लिंक मी दिलेलं असेल. सो हा माझा चॅनल दुसरा आहे, नवीन चॅनल मी खोललेलं आहे. हा चॅनल जसं की चॅनलचं नाव आहे JB गावडे फोटो आर्ट. फोटो आर्ट म्हणजे कसं की फोटोग्राफीच्या रिलेटेड ह्या चॅनलमध्ये मी काही गोष्टी अपलोड करणार आहे. फोटोग्राफीच्या रिलेटेड जसं की कॅमेरा कोणकोणते असतात, किंवा माझ्याकडे कोणता कॅमेरा आहे, किंवा कॅमेऱ्याबद्दल काही सेटिंग्स असतात, काही पण कॅमेऱ्याबद्दल काही तर क्युरीज असतात कोणाचे, किंवा प्रश्न वगैरे असतात. ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं मी प्रयत्न करणार आहे. जितकं मला फोटोग्राफीचा बद्दल माहीत आहे ह्या चॅनलमध्ये मी सांगणार आहे. म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे जे काही असेल ते फोटोग्राफीच्या बद्दल असून दे किंवा अल्बम डिझाईनच्या बद्दल असून दे, त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आय होप तुम्हाला हे सुद्धा म्हणजे जसे माझे ब्लॉग्स आवडत असेल, तुम्ही बघितलं असेल, ते जसे तुम्हाला आवडतात ह्या चॅनलमध्ये जे व्हिडिओ असतात तुम्हाला आवडेल. सो आज मी तुम्हाला माझा हा दुसरा व्हिडिओ आहे. ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो कॅमेऱ्याच्या रिलेटेडच आहे. सो आजचा व्हिडिओमध्ये मला असं वाटलं की एक दुसरं काहीतरी आपण व्हिडिओ करूया. म्हणजे की जसं की मी कुठं काम करतो, ओके, इथनं स्टार्ट करूया असा माझा एक विचार आला. त्या कारणास्तव मी हा व्हिडिओ बनवतोय. सो आज मी जिथं काम करतोय, साधारण रिसेंटलीच मला लागलो इथं 4-5 महिने झालेत मला. सो मला असं वाटलं की मी जिथं काम करतो त्या कामाबद्दल किंवा काय पोझिशन असतं, ओके, ते सगळ्या गोष्टी मी सांगायचं ह्या व्हिडिओमध्ये मी असं विचार केला. हा बेळगावमध्येच आहे स्टुडिओ. सो तिथं मी काम करतोय. आता इथं काम करण्याचं असं कारण झालं होतं की जसं मला फोटोग्राफी शिकायची होती, फोटोग्राफीच्या बद्दल सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या होत्या. त्या कारणास्तव मी इथं स्टुडिओमध्ये कामाला लागलेलो आहे. त्यासाठी मी इथं शिकण्यासाठी वगैरे, त्याचबरोबर इथं कामासाठी सुद्धा लागलेलो आहे. आता मी कुठं काम करतोय किंवा स्टुडिओचं काय ॲम्बिशन आहे किंवा कसं गोष्टी असतात एक स्टुडिओमध्ये, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे शटर. सो ही आहे रिसेप्शन एरिया. इथं 2 मॅडम असतात. इथे एक बसतात ते मॅडम, इथे एक बसतात. सो आत्ता सध्या 9 वाजलेत, 10 वाजता त्या मॅडम येतात. हे सगळं कॅमेऱ्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत इथं डेमोसाठी ठेवलेत. इथं कॅमेराच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी भेटतात. त्यानंतरला हे पोस्टर्स वगैरे आहेत. हे काउंटर, सगळ्या गोष्टी इथं भेटतात. पेन ड्राईव्ह वगैरे किंवा पोट्रा, ओके, स्टँड वगैरे सगळ्या गोष्टी इथं भेटतात. हे डेमोसाठी सगळे ठेवलेले असतात. प्रत्येक स्टुडिओमध्ये मला दिसतंच. सो हे आहे रिसेप्शनमध्ये पहिला भाग. दुसरा भाग दाखवतो तुम्हाला. सो हे आहे एडिटिंग एरिया, ओके, पूर्ण एडिटिंग एरिया आहे. सो इथं होतं आपलं अल्बम डिझायनिंग. म्हणजे अल्बम जो आपण फोटोशूट केलेले असतात फोटोग्राफर्स, मग त्यांनी येऊन इथं अल्बम इथं एडिटिंगसाठी देतात. इथं 3-4 स्टाफ असतो, 3-4 जणांचा. सो इथं एडिटिंग करतात. सो ही आहे अल्बम डिझायनिंग. त्याच्यानंतर इथं व्हिडिओ एडिटिंग आहे. अल्बम म्हणजे वेडिंगचे जे असतात व्हिडिओज, ते इथं एडिटिंग होतात. एक शॉर्ट फिल्म त्यांनी करतात आणि इथं त्यांनी करत असतात एडिटिंग. हे आहे सिनेमॅटोग्राफीचं इथं सेक्शन. इथं 2 मुलं आहेत, त्यांनी इथं एडिटिंग करतात. सरांची केबिन. सो इथं सर मीटिंग वगैरे करतात. फोटोग्राफरची सगळ्या गोष्टी त्यांनी इथं बोलत असतात. हे आहे स्टुडिओ. म्हणजे एका फोटोग्राफरची एक म्हणू शकतो की ड्रीम असतं हे असं स्टुडिओ. त्याच्या घरामध्ये किंवा त्याचा एक स्टुडिओ असावा. सो प्रत्येक स्टुडिओचं किंवा एका फोटोग्राफरचं एक स्वप्न असतं असं म्हणूया की अशा गोष्टी त्याच्याकडे असाव्या, असं एक सेटअप असावं. असं एक सेटअप असतो. इथं फोटोशूट होतं, इथं क्लायंट बसतात, इथं फोटोशूट होतं. प्रत्येक ह्याचं इथं हे आहे बॅकअप, सगळ्या गोष्टी आहेत. सो अनेक गोष्ट ते म्हणजे इथं चेंजिंग रूम आहे. सो ही चेंजिंग रूम असते. सो जे क्लायंट येतात त्यांना चेंजिंगसाठी इथं रूम अवेलेबल करून आहे. सो असा हा एक स्टुडिओ आहे. हा आहे डेमो सेक्शन.
ते सर्व टाईपचे डेमोस अल्बम तुम्हाला भेटतात. हे अल्बमचं डेमो सेक्शन आहे पूर्ण. काही अल्बम्स आहेत इथं फुल भरलं होतं, काही अल्बम्स आहेत ते दिलेत किंवा दुसऱ्यांना क्लायंटला दाखवण्यासाठी इथं नाही आहेत, त्याच्यासाठी थोडंसं खाली वाटते. अदरवाईज सगळं भरलेलं असतं. खूप व्हरायटीज आहेत अल्बममध्ये. हे बेबीचं असतं, ओके, बेबी शूट, त्याच्यानं रिंग म्हणजे रिंग सेरेमनी, त्याच्या लहान अल्बमचे सुद्धा इथं ह्याला कॅलेंडर म्हणतात. हे आहे कॅलेंडर, हे मिनी बुक, या अशा गोष्टी. अल्बम, नवीन नवीन प्रकारचे अल्बम इथं रेडी होतात. हे थोडे महागाचे आहेत अल्बम. अनेक सेक्शन दाखवतो तुम्हाला. फ्रेमिंगसुद्धा होते, ते फ्रेमिंगचं डेमोसुद्धा इथं आहे. अल्बमचे जे कटिंग्स असतात ओके ते ह्या सेक्शनवरती होतं. ही प्रिंटिंग मशीन आहे, ओके, जसं तुम्ही बघताय या सगळ्या गोष्टी आहेत. सो ही प्रिंटिंग मशीन आहे. ह्या मशीनमध्येच सगळे अल्बम प्रिंट होतात. अल्बम असून दे किंवा पॅड असून दे किंवा सगळ्या गोष्टी जे प्रिंट व्हायच्या गोष्टी असतात. जसं की एक्झाम्पल जर दाखवायचं म्हटलं, हे जे प्रिंट झालेलं आहे, ओके, हे जे प्रिंट झालेलं आहे ह्या मशीनमध्ये झाले. सो ही आहे कटिंग मशीन, ओके. जे एक फ्रेम बनतं, ही एक फ्रेम असते. जसं की तुम्ही कोणत्या वारल्यानंतरला एक फ्रेमिंग बनतात, पोस्टरचं किंवा फोटोचं वगैरे तुम्ही एक बाजूनं प्रिंट बघता, ओके. सगळ्या गोष्टी इथं कटिंग होतात, ओके. ही मशीन कटिंगची आहे. त्याच्यानंतरला ही आहे प्रेसची कटिंग, ओके. स्टॅपलरची कटिंग असते, ते तुम्ही म्हणजे मशीनचं बघू शकता. सो असं एक स्टुडिओमध्ये काही गोष्टी असतात, सामान वगैरे असतात, इक्विपमेंट्स असतात. सो ह्याच्यापासूनच एक अल्बम तयार होत असतो किंवा एक फ्रेम तयार होत असते किंवा शूट कसं असतं किंवा एक स्टुडिओमध्ये काय काय गोष्टी असतात ह्या तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी दाखवलं. हे थोडंसं आहे ॲक्च्युली. तुम्हाला मी आणि गोष्टी दाखवणार होतो, पण पूर्ण एका व्हिडिओमध्ये दाखवणं अशक्य आहे. आणि जे काही दाखवायचं आहे, जे काही म्हणजे बनवतात ते बनवणारेच खूप लेट नाही येतात. जो समजा जर तुम्हाला जर पाहिजे असेल की बाबा एक फ्रेम कशी तयार होते किंवा एक अल्बम कसा तयार होतो, जर तुम्हाला पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती प्रत्येक ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेन, चॅनलमध्ये मी ते टाकत राहीन. तसं माझं प्लॅनिंग पण आहे की प्रत्येक जे काही गोष्टी इथं एका स्टुडिओमध्ये बनते, जसं की अल्बम कसा तयार होतो बाबा, त्याचबरोबर एक फ्रेम कशी तयार होते, ओके, त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात, ओके, जसं की ह्याच्यावरती कसं काम केलं जातं, हे सगळ्या मी या चॅनलमध्ये सांगणारच आहे. तर तसंच जसं होईल तसं मी ह्या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलमध्ये मी व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेलच, ओके. सो जर तुम्हाला आणि गोष्टी पाहिजे असतील फोटोग्राफीच्या रिलेटेड जे काही गोष्टी असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ होता, ओके, तुम्हाला आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओजला कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलला, ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर पुढचं म्हणजे माझं मोटिवेटेडसाठी तुम्हाला माझ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मला मोटिवेट भेटेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात. सो आजच्या व्हिडिओजमध्ये किंवा आजच्या दिवसासाठी इतकंच आहे मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, धन्यवाद.